हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करतोय पोटेन्शिओमीटर. बघा, करंट इलेक्ट्रिसिटी मधला सगळ्यात महत्त्वाचा आणि मुलांना जनरली हार्ड जाणारा टॉपिक आहे पोटेन्शिओमीटर. ठीक आहे. आता हा टॉपिक का हार्ड जात असतो? कारण मुलांतर फॉर्म्युला वगैरे सगळं पाठ असतं, बरोबर. पण कन्सेप्ट ऍक्च्युअली क्लिअर नसल्यामुळे न्यूमरिकल सॉल्व्ह करताना थोड्या डिफिकल्टीज येतात, बरोबर. सो इथे ह्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये पोटेन्शिओमीटर हा टॉपिक डिस्कस करूया. आणि तो डिस्कस करताना तुम्ही पहिल्यांदा तर पूर्ण हा व्हिडिओ बघा, बरोबर. व्हिडिओमध्ये मी पूर्ण सगळ्या कन्सेप्ट एक्सप्लेन करीन आणि नंतर मी एक दोन न्यूमरिकल्स या पोटेन्शिओमीटर वरती सॉल्व्ह करीन. ठीक आहे. आणि हे न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करताना एक पण फॉर्म्युला न यूज करता, एक पण फॉर्म्युला आपण न पाठ करता आपण हे न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे. कसे? तर तुम्ही हे जर कन्सेप्ट तुम्ही नीट व्यवस्थित डिस्कस केले किंवा नीट तुम्ही पाहिले तर तुम्हाला एक पण फॉर्म्युला न पाठ करता तुम्हाला सगळे न्यूमरिकल सॉल्व्ह होतील. ठीक आहे. सो आता इथे आपण सेशनला स्टार्ट करूया. सो लेट्स डिस्कस विथ द पोटेन्शिओमीटर. सो पोटेन्शिओमीटर मध्ये बघा, हे पॉइंट्स तर आहेत. पोटेन्शिओमीटर मध्ये हे 4 पॉइंट्स असतात ज्याच्यावरती आपल्याला न्यूमरिकल्स येतात, बरोबर. सो पोटेन्शिओमीटर मध्ये आजच्या सेशन मध्ये बघा, या पार्ट 1 मध्ये आपण पोटेन्शिओमीटरचे 2 पॉइंट्स कन्सिडर करूया. 2 पॉइंट्स बघा, पोटेन्शिओमीटर आहे. पोटेन्शिओमीटर काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा तर माहित असलं पाहिजे, बरोबर. व्हॉट इज पोटेन्शिओमीटर, आणि देन पोटेन्शिओमीटर कसा वर्क करतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे. सो हे 2 पॉइंट्स आजच्या सेशन मध्ये मी कव्हर करीन आणि त्याच्यावरती आपण एक 2-3 न्यूमरिकल सॉल्व्ह करू. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. बघा, पहिल्यांदा तर पोटेन्शिओमीटर म्हणजे असतं काय? पोटेन्शिओमीटर म्हणजे असतं काय? व्हॉट इज पोटेन्शिओमीटर? व्हॉट इज पोटेन्शिओमीटर? व्हॉट इज पोटेन्शिओमीटर? व्हॉट इज पोटेन्शिओमीटर? बघा, पोटेन्शिओमीटर म्हणजे असतं काय हे पहिल्यांदा आपण डिस्कस करू. ठीक आहे. सो पोटेन्शिओमीटर म्हणजे एक डिव्हाइस असतो. पोटेन्शिओमीटर म्हणजे काय आहे? एक डिव्हाइस आहे. एक डिव्हाइस आहे ज्याच्या थ्रू आपण मेजर करू शकतो पोटेन्शियल डिफरन्स. बघा, नावामधूनच दिसते पोटेन्शियल, बरोबर. सो आपण ह्याच्यामधून मेजर करू शकतो पोटेन्शियल डिफरन्स, बरोबर. पोटेन्शिओमीटर एक डिव्हाइस आहे ज्याच्या थ्रू आपण मेजर करू शकतो पोटेन्शियल डिफरन्स. सिंपल. आता तुम्ही म्हणाल पोटेन्शियल डिफरन्स तर आपण मेजर करू शकतो व्होल्टमीटरनं पण. आपण व्होल्टमीटरनं पण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करू शकतो. मग हा पोटेन्शिओमीटर असं काय वेगळं करतो की आपण ह्याच्यामधून पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो? बघा, व्होल्टमीटरनं पण आपण पोटेन्शियल डिफरन्सच मेजर करणार आहे, पण हा जो पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी एरर असणार आहे. आता तो एरर कसा असणार आहे ते बघा. एरर कसा असेल? सपोज हा एक रेझिस्टन्स आहे, हा एक रेझिस्टन्स आहे. या रेझिस्टन्सची व्हॅल्यू असेल सपोज 2 ओहम. ठीक आहे. या रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे 2 ओहम आणि ह्याच्यामधून सपोज करंट फ्लो होत असेल 1 एम्पियर. ह्याच्यामधून करंट फ्लो होतोय 1 एम्पियर. ठीक आहे. आता इथला जर मला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही फाइंड करायचा असेल तर तुम्ही कसा फाइंड करणार? I इंटू आर, बरोबर. करंट किती आहे? करंट आहे 1 आणि रेझिस्टन्स आहे 2. सो व्होल्टेज मला मिळालं पाहिजे 2 व्होल्ट. व्होल्टेज मला मिळालं पाहिजे 2 व्होल्ट, बरोबर. पण व्होल्टमीटर जर मी इथे यूज केला, बघा, व्होल्टमीटर जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपण ह्याला पॅरलली कनेक्ट करतो. म्हणजे इथं मी असा व्होल्टमीटर पॅरलली ह्याला कनेक्ट करणार आहे आणि हा व्होल्टमीटर मला व्होल्टेज दाखवणार आहे, डायरेक्टली दाखवणार आहे, बरोबर. पण हा व्होल्टमीटर, आपण आता बघितलं, व्होल्टमीटर हा एरर दाखवतो. आता तो एरर कसा दाखवतो ते बघा. इथं मी व्होल्टमीटर कनेक्ट केला, बरोबर. इथून 1 एम्पियरचा करंट फ्लो होतोय. व्होल्टमीटर इथं आपण कनेक्ट केलेला आहे आणि हा व्होल्टमीटर बघा, प्रत्येक डिव्हाइसचा स्वतःचा रेझिस्टन्स असतो. सो याचा रेझिस्टन्स काहीतरी असणार आहे. ठीक आहे. आता ह्या डिव्हाइस मधून थोडासा करंट फ्लो होईल, ह्याच्यामधून थोडासा करंट जाणार आहे. याच्यामधून लेट्स से 0.2 एम्पियर एवढा करंट गेला आणि मेन सर्किट मधून करंट गेला 0.8 एम्पियर, बरोबर. राहिलेला करंट गेला. सो मेन सर्किट मधलाच बघा, मेन सर्किट मधलाच करंट चेंज होतोय. आपण करंट पाठवला होता 1 एम्पियर, पण सर्किट मधून करंट गेला आहे 0.8 एम्पियर. म्हणजे सर्किट मधला करंटच कमी होतोय. म्हणजे हा जर करंट कमी झाला तर हा पोटेन्शियल पण कमी होणार आहे. म्हणजे पोटेन्शियल आपल्याला आता हा 2 पेक्षा काहीतरी कमी दाखवणार आहे. म्हणजे व्होल्टमीटर हा आपल्याला ऍक्च्युअल पोटेन्शियल न दाखवता, बघा, ऍक्च्युअल पोटेन्शियल होता 2 व्होल्ट, पण तो न दाखवता आपल्याला तो थोडासा कमी झालेला पोटेन्शियल दाखवणार आहे. समजते? सो हा एरर असतो व्होल्टमीटर मधला. आता हाच एरर आपण रिमूव्ह करतोय पोटेन्शिओमीटर मध्ये. आता तो कसा करतो ते आपण पुढे वर्किंग मध्ये वगैरे बघूया. ठीक आहे. सो पोटेन्शिओमीटर म्हणजे काय बेसिक समजलं? तो एक डिव्हाइस आहे ज्याच्या थ्रू आपण मेजर करू शकतो पोटेन्शियल डिफरन्स एरर रिमूव्ह करून. व्होल्टमीटर मध्ये आपल्याला एरर मिळतो, तो आपण एरर रिमूव्ह करतो पोटेन्शिओमीटर मध्ये. ठीक आहे. सो पोटेन्शिओमीटर काय आहे समजलं. आता याचं वर्किंग आपण डिस्कस करू. याचं आपण वर्किंग डिस्कस करू. बघा, वर्किंग प्रिन्सिपल.
कोणत्या प्रिन्सिपल वरती तो वर्क करतो, वर्किंग प्रिन्सिपल, कोणत्या प्रिन्सिपल वरती तो वर्क करतो, ठीक आहे, कोणत्या प्रिन्सिपल वरती तो वर्क करतो आपल्याला डिस्कस करायचं. आता आपण पोटेन्शियोमीटर बघितलं. आता ह्याचं वर्किंग बघण्याआधी तो पोटेन्शियोमीटर कसा दिसतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर. सो तो कसा दिसतो हे आपण एकदा बघूया. पोटेन्शियोमीटर दिसतो कसा, बघा. पोटेन्शियोमीटर म्हणजे सिंपली काय असतं, एक बॅटरी असते. लेट अस से ह्या बॅटरीचा ईएमएफ आहे ई, ठीक आहे. एक बॅटरी आणि बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स, लेट अस से हा बॅटरीचा आहे इंटरनल रेजिस्टन्स, त्याला आपण छोटा आर म्हणू, ठीक आहे. बघा पोटेन्शियोमीटर मध्ये काय काय असतं, बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आणि काय असतं, आणि असते एक भली मोठी वायर जी आपण अशी गुंडाळून ठेवतो, आपल्याकडे जागा कमी असते ना, सो आपण त्या वायरला आपण असं गुंडाळून ठेवतो, ठीक आहे. बघा सिंपल आहे. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असतं, एक बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आणि एक भली मोठी वायर. सिंपल. ह्या वायरला आपण नाव देऊ ए आणि बी, वायरला नाव दिलं, ठीक आहे. ह्याला आपण म्हणतो पोटेन्शियोमीटर. बघा सिंपल आहे. बॅटरीचा रेजिस्टन्स आणि बॅटरीला जर आपण वायर कनेक्ट केली आपण त्याला म्हणतो पोटेन्शियोमीटर, बरोबर. हा पोटेन्शियोमीटर तुम्ही घरी पण बनवू शकता. बॅटरी घ्या, त्याला वायर कनेक्ट करा, सिंपली तुमचा पोटेन्शियोमीटर तयार झालेला आहे, ठीक आहे. हा पोटेन्शियोमीटर आहे. आता ह्याचं वर्किंग आपल्याला बघायचं. बघा ह्याचं वर्किंग काय आहे. याचं वर्किंग डिस्कस करण्याच्या आधी काही बेसिक्स तुम्हाला माहित असले पाहिजे. ते बेसिक्स काय आहेत, रेझिस्टन्स ऑफ ए कंडक्टर, कोणत्याही कंडक्टरचा रेझिस्टन्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो त्याच्या लेंथला. म्हणजे जेवढी लेंथ वाढणार तेवढा त्याचा रेझिस्टन्स वाढणार, बरोबर. सो जेवढी लेंथ वाढेल तेवढा त्याचा रेझिस्टन्स वाढतोय. आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं त्याच्या एरियाला, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, ठीक आहे. जेवढा छोटा एरिया असेल ना रे, तेवढा रेझिस्टन्स जास्त असेल ना, आपल्याला त्याच्या थ्रू जायला जास्त रेझिस्ट करावं लागेल, बरोबर. सो जेवढा एरिया कमी तेवढा रेझिस्टन्स जास्त. आणि याचा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो रेझिस्टिव्हिटी. सो R इज इक्वल टू रो इंटू L बाय A हा आपल्याला इथून फॉर्म्युला मिळतो, ठीक आहे. सो हे बेसिक तुम्हाला माहित असले पाहिजे पुढच्या डेरिव्हेशनसाठी, ठीक आहे. आता याचं वर्किंग काय आहे बघा, वर्किंग प्रिन्सिपल. ह्याचं वर्किंग काय आहे ते आपण आता इथं डिस्कस करू. ह्याचं वर्किंग, ठीक आहे. बघा बॅटरी आहे, बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आहे R, छोटा R, ठीक आहे. आता ही वायर आहे, कंडक्टिंग वायर आहे. सो वायरचा पण स्वतःचा काहीतरी रेजिस्टन्स असेल. लेट अस से वायरचा रेजिस्टन्स आहे कॅपिटल R इज रेजिस्टन्स ऑफ द वायर, ठीक आहे. आता आपल्याला वर्किंग बघताना सपोज या वायर मधला करंट असेल I, या वायर मधला, ह्या पूर्ण सर्किट मधला करंट असेल I, ठीक आहे. आणि जर मला इथला करंट फाइंड करायचा असेल, तर तुम्ही कसा फाइंड करणार बघा. टोटल करंट मला फाइंड करायचंय, तुम्ही कसा फाइंड करणार, टोटल पोटेन्शियल अपॉन टोटल रेजिस्टन्स, बरोबर. V इज इक्वल टू IR, ओहम्स लॉ. टोटल पोटेन्शियल सर्किट मधला किती आहे रे, V. लेटस से इथला पोटेन्शियल असेल V, बॅटरीचं पोटेन्शियल आहे V. लेटस से पोटेन्शियल आहे V अपॉन टोटल रेजिस्टन्स किती आहे बघा, वायरचा रेजिस्टन्स आहे R प्लस इंटरनल रेजिस्टन्स छोटा r. सो टोटल रेजिस्टन्स आहे कॅपिटल R प्लस छोटा r. दिस इज व्हॅल्यू ऑफ टोटल करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. समजलं. आता तुम्ही म्हणाल हा करंट कशासाठी फाइंड केला, ते आपण आता डिस्कस करू. करंट कशासाठी फाइंड केला, कारण मला माहितीये बाय किर्चॉफ्स लॉ. बघा किर्चॉफ लॉ आपल्याला काय सांगितलं, सपोज हा इथे एक रेजिस्टन्स असेल, इथे रेजिस्टन्स आहे, लेट अस से R आहे, ठीक आहे. आणि याच्यामधून करंट फ्लो होत असेल, जर करंट फ्लो होत असेल तर हा करंट प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपला पोटेन्शियल ड्रॉप करत जातो, बरोबर. सो ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस तो थोडा आपला पोटेन्शियल ड्रॉप करणार आहे. तसंच जर सपोज इथला पोटेन्शियल असेल लेट अस से 10 व्होल्ट असेल, इथला पोटेन्शियल असेल 10 व्होल्ट. सो हा 10 व्होल्ट प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपला पोटेन्शियल ड्रॉप करत जाणार. म्हणजे लेट अस से ह्या छोट्या आरच्या जागी त्यानं 1 व्होल्टचा ड्रॉप केला, छोट्या आरच्या इथं त्यानं पोटेन्शियल 1 व्होल्टचा ड्रॉप केला. आणि पूर्ण वायरवरती बघा, वायरचा रेजिस्टन्स कोणते मोठा आर आणि छोटा आर, आणि प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस तो पोटेन्शियल ड्रॉप करणार आहे. सो इथं त्यानं ड्रॉप केला 1 व्होल्ट. आता इथं किती ड्रॉप करेल, 9 व्होल्ट, बरोबर. 9 + 1 = 10, बरोबर. सो पूर्ण वायरच्या अक्रॉस बघा, वायरचा रेजिस्टन्स आहे R, म्हणजे पूर्ण वायरच्या अक्रॉस तो पोटेन्शियल जो ड्रॉप करणार आहे
तो किती असणार आहे 9 व्होल्ट. समजलं. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द वायर ए बी किती असणार आहे 9 व्होल्ट. आता ह्याच्यावरूनच आपल्याला मिळणार आहे वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द पोटेन्शियोमीटर. काय आहे रे ते वर्किंग प्रिन्सिपल. बघा इथं मीच दाखवतो, इथं मी तुम्हाला कलर चेंज करून दाखवतो. वर्किंग प्रिन्सिपल काय आहे. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर इज पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ अक्रॉस दॅट वायर. बघा झेपते का काय आहे ते बघा. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ अक्रॉस दॅट वायर. म्हणजे काय बघा, ए टू बी वायर वरती जो पोटेन्शियल ड्रॉप होतोय तो किती आहे 9 व्होल्ट. तो पोटेन्शियल आहे 9 व्होल्ट. म्हणजे ए पासून बी पर्यंत जेव्हा तो करंट जाणार आहे तेव्हा तो 9 व्होल्टचा ड्रॉप करणार. ठीक आहे. आता जर मी इथं एक छोटासा पॉइंट कन्सिडर केला, लेट अस सी, ह्या पॉइंटला नाव आपण देऊ सी. ठीक आहे. पूर्ण वायर वरती जर तो 9 व्होल्टचा ड्रॉप करत असेल तर ए टू सी च्या पार्ट मध्ये तो कितीचा ड्रॉप करेल बघा. तो काहीतरी छोटा ड्रॉप करेल. लेट अस से इथं त्यानं ड्रॉप केला 2 व्होल्ट. पुढे जाऊन अजून त्यानं 2 व्होल्टचा ड्रॉप केला. पुढे जाऊन अजून त्यानं 2 व्होल्टचा ड्रॉप केला. पुढे जाऊन अजून त्यानं 2 व्होल्टचा ड्रॉप केला. आणि इथून इथपर्यंत 1 व्होल्टचा. किती पण करेल आपल्याला माहित नाही, मी अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू कन्सिडर करतो. ठीक आहे. सो जर मी छोटा पार्ट कन्सिडर केला तर तिथला ड्रॉप हा छोटा असणार आहे. सो लेंथ जर मी छोटी कन्सिडर केली तर तिथला ड्रॉप पण छोटा असणार आहे. म्हणजे पूर्ण वायर वरचा ड्रॉप होता 9 व्होल्ट, छोट्या पार्ट वरचा ड्रॉप असणार आहे छोटा 2. 9 पेक्षा छोटा आहे ना. सो लेंथ जर मी छोटी केली तर तिथला ड्रॉप पण छोटा असणार आहे. पूर्ण वायर वरती होता 9, छोट्या पार्ट वरती होता 2. सो लेंथ जर मी कमी केली तर तिथला पोटेन्शियल ड्रॉप पण छोटा असणार आहे. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. काय प्रिन्सिपल आहे. लेट अस से आपण पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एबी घेऊ. एबीच्या अक्रॉसचा पोटेन्शियल ड्रॉप आपण कसा मेजर करणार. आपण मेजर करणार लेंथला प्रपोर्शनल करून, लेंथ अक्रॉस एबी. ठीक आहे. जर मला ए सी च्या अक्रॉसचा पोटेन्शियल मोजायचा असेल, जर मला एसी च्या अक्रॉसचा पोटेन्शियल ड्रॉप फाइंड करायचा असेल तर तुम्ही कसा फाइंड करणार. प्रपोर्शनल कोणाला एसी ला. सिंपल. सो एसीच्या जेवढी लेंथ कमी तेवढा पोटेन्शियल ड्रॉप कमी. डायरेक्ट प्रपोर्शन आहे ना. दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. बघा समजतंय का ते पहिल्यांदा बघा. ठीक आहे. समजलं नसेल तर व्हिडिओ मागं घ्या आणि परत स्टार्ट करा. बघा समजतंय का. जर हे तुम्हाला समजलं नसेल तर मी अजून एक मेथड आहे त्या मेथडनं सांगतो. त्या मेथड तुम्हाला 100% समजून जाईल. ठीक आहे. बघा सेकंड मेथड काय, कुठं लिहू बघा. पहिल्यांदा तर हे तुम्ही सगळं लिहून घ्या, मी रफ करतो आणि परत मी तुम्हाला सेकंड मेथड सांगतो. बघा सेकंड मेथड काय हे मी थोडंसं रफ करतो, बेसिक्स वगैरे. बघा सेकंड मेथड काय इथं आपण डिस्कस करू. सेकंड मेथड काय आहे बघा. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असतं हे आपल्याला समजलं. आता जर मला पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस वायर ए बी फाइंड करायचा असेल, जर मला पोटेन्शियल ड्रॉप ए टू बी पर्यंत तो किती करतोय पोटेन्शियल ड्रॉप हे मला फाइंड करायचं असेल तर ते मी कसं फाइंड करणार. मला माहितीये व्ही इज इक्वल टू काय असतं रे. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. बरोबर. आपण काय काढतोय पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ए बी. म्हणजे मला करंट ए बीच्या अक्रॉसचा घ्यावा लागेल आणि रेझिस्टन्स पण ए बीच्या अक्रॉसचा घ्यावा लागेल. बरोबर समजतंय. इज इक्वल टू बघा पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ए बी इज इक्वल टू करंट अक्रॉस ए बी. करंट अक्रॉस ए बी म्हणजे ए बी मधून बघा ह्या वायर मधून किती करंट फ्लो होतोय त्याला आपण म्हणणार करंट अक्रॉस ए बी. बरोबर. सो ए बी मधून जो करंट फ्लो होणार आहे तोच तर सर्किट मधला करंट आहे. बरोबर. सो सर्किट मधला करंट दॅट इज टोटल करंट हा किती आला होता रे आपला व्ही अपॉन आर प्लस आर. टोटल करंट आपल्याला आला होता व्ही अपॉन आर प्लस आर. बरोबर. सो हा करंट आपण का फाइंड केला होता समजलं का. कारण तो आपल्याला इथे टाकायचा होता. समजलं. सो करंट एबीच्या अक्रॉसचा मला मिळाला व्ही अपॉन आर प्लस आर इनटू रेझिस्टन्स अक्रॉस एबी. एबीच्या अक्रॉसचा म्हणजे वायरचा रेझिस्टन्स किती आहे रे आर आहे. सो वायरचा रेझिस्टन्स आहे आर. ठीक आहे. सो पोटेन्शियल अक्रॉस एबी इज इक्वल टू व्ही अपॉन आर प्लस आर. बरोबर. इनटू रेझिस्टन्स कोणाचा आहे वायरचा. वायर कशी आहे कंडक्टिंग वायर आणि रेझिस्टन्स ऑफ कंडक्टरचा फॉर्म्युला काय असतो रे रो इंटू एल बाय ए. आपण मगाशीच बघितलं होतं बेसिक्स मध्ये. बरोबर. आणि ही लेंथ कोणती असणार बघा. पोटेन्शियल आपण एबीचा घेतोय सो ही लेंथ पण कोणाची असणार एबीची. रेझिस्टन्स एबीचा आहे ना सो लेंथ पण एबीची.
समजते? सो इथं बॅटरीचा पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे बघा 10 व्होल्ट, तो कॉन्स्टंट राहणार आहे, बॅटरी तर कॉन्स्टंट आहे बरोबर. रेझिस्टन्स वायरचा सेम राहणार आहे, वायर आपण चेंज करतोय का रे, वायर सेम आहे ना, सो रेझिस्टन्स सेम राहणार आहे. इंटरनल रेझिस्टन्स बॅटरीचा कॉन्स्टंट राहणार आहे, सो हे सगळं कॉन्स्टंट आहे. रेझिस्टिव्हिटी कॉन्स्टंट असते. एरिया वायर तर सगळीकडे सेम आहे, सो एरिया पण कॉन्स्टंट आहे. सो इथून तुम्हाला समजेल बघा हे सगळं कॉन्स्टंट आहे. इथून तुम्हाला समजेल पोटेन्शियल अक्रॉस AB, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस AB इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ अक्रॉस AB. ठीक आहे, हेच तर होतं वर्किंग प्रिन्सिपल बरोबर. सो पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एनी ऑफ द पॉइंट अक्रॉस दॅट वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ एनी पॉइंट अक्रॉस दॅट वायर. समजते? सो पोटेन्शियल डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ हे प्रिन्सिपल तुम्हाला फक्त माहित असलं पाहिजे. ठीक आहे, आता जे तुम्हाला न्यूमरिकल्स विचारणार आहेत ते ह्याच्यावरती विचारतील का रे, ह्याच्यावरती नाहीत विचारणार. तुम्हाला कशावरती विचारतील, तुम्हाला विचारतील एक नवीन पॉइंट येतो, तो पॉइंट असतो पोटेन्शियल ग्रेडियंट. नवीन पॉइंट येतो पोटेन्शियल ग्रेडियंट, पोटेन्शियल ग्रेडियंट. बघा वर्किंग प्रिन्सिपल आपण बघितलं. आता वर्किंग प्रिन्सिपल आणि पोटेन्शियोमीटर ग्रेडियंट, पोटेन्शियल ग्रेडियंट सॉरी, याच्यावरती कंबाईन तुम्हाला न्यूमरिकल्स विचारतील. कसे विचारतील ते बघा. बघा पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे असतं पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. दिस इज पोटेन्शियल ग्रेडियंट. सिंपल, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. ठीक आहे, आता ह्याचं जर मला युनिट फाइंड करायचं असेल तर युनिट काय येईल रे, पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे पोटेन्शियल आहे, पोटेन्शियलचं युनिट असतं व्होल्ट अपॉन लेंथचं युनिट असतं मीटर. सो व्होल्ट पर मीटर हे युनिट असतं पोटेन्शियल ग्रेडियंटचं. ठीक आहे, बघा लक्षात काय ठेवायचं, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे असतं पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. ह्याच्याच वरती आपण सगळेच्या सगळे न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, एक पण फॉर्म्युला न लक्षात ठेवता फक्त तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट काय आहे हे माहित असलं पाहिजे. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, सिंपल. सो बघा वर्किंग आपण डिस्कस केलं, पोटेन्शियल ग्रेडियंट डिस्कस केला. आता ह्याच्याच वरती आपण एक दोन न्यूमरिकल्स पटकन सॉल्व्ह करू, म्हणजे तो आपले कॉन्सेप्ट क्लिअरली लक्षात राहतील. ठीक आहे, सो लेट स्टार्ट विथ द न्यूमरिकल्स. बघा हा न्यूमरिकल आपण इथे डिस्कस करू. बघा न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी, कोणताही न्यूमरिकल पोटेन्शियोमीटरचा सॉल्व्ह करण्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला हा डायग्राम इमेजिन झाला पाहिजे. बघा पोटेन्शियोमीटरचा डायग्राम तुम्हाला इमेजिन झाला पाहिजे. काय आहे तो डायग्राम, बघा पोटेन्शियोमीटर म्हणजे असतं काय, एक बॅटरीचा इंटरनल रेझिस्टन्स. इथं आपण एक्स्ट्रा वाला रेझिस्टन्स लावू शकतो काय, इथं आपण रेझिस्टन्स लावू शकतो आपल्याला लावायचं असेल तर बरोबर. इथला जर मला करंट कमी करायचं असेल तर मला इथं रिओस्टॅट लावावा लागेल, व्हेरिएबल रेझिस्टन्स. सो मला जर करंट कमी करायचा असेल तर हा रेझिस्टन्स मी वाढवीन बरोबर. सो इथं मी रेझिस्टन्स वगैरे जोडू शकतो. पण मेन तर बेसिक एवढीच डायग्राम आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची. ठीक आहे, सो बेसिक तर डायग्राम आठवली पाहिजे, लक्षात राहिली पाहिजे. ठीक आहे, हा आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. ए वायर हॅज ए लेंथ ऑफ 2 मीटर अँड रेझिस्टन्स 10 ओहम. बघा वायरची लेंथ आहे, म्हणजे ही वायर आहे बरोबर, एबी वायरची लेंथ ऑफ वायर एबी किती आहे रे, 10 ओहम. ठीक आहे, इज कनेक्टेड इन सिरीज विथ ए रेझिस्टन्स ऑफ 990 ओहम. बघा ही वायर सिरीज मध्ये कनेक्ट केली आहे एका रेझिस्टन्सला ज्याचा रेझिस्टन्स आहे 990 ओहम, ज्याचा रेझिस्टन्स आहे 990. रेझिस्टन्स किती आहे, 990 ओहम, 990 ओहम. ठीक आहे, अँड रेझिस्टन्स ऑफ वायर, बघा वायरचा रेझिस्टन्स पण आपल्याला दिलाय किती, 10 ओहम. रेझिस्टन्स ऑफ वायर AB इज 10 ओहम. ठीक आहे, आणि काय दिलंय, अँड ए सेल ऑफ EMF 2 वोल्ट. बघा सेलचा EMF दिलाय किती आहे रे, तो 2 वोल्ट. सेलचा EMF आहे 2 वोल्ट. फाइंड काय करायचंय, फाइंड करायचंय पोटेन्शियल ग्रेडियंट. बघा पोटेन्शियल ग्रेडियंट काय असेल आपल्याला फाइंड करायचंय. पोटेन्शियल ग्रेडियंट काय असेल, आपण आताच बघितलं होतं. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतो रे, पोटेन्शियल ग्रेडियंट इज पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ बरोबर. पोटेन्शियल ड्रॉपला मी लिहितो V बरोबर, लेंथला मी कन्सिडर करतो L. ठीक आहे, आता जर मला पोटेन्शियल ड्रॉप AB च्या अक्रॉसचा फाइंड करायचा असेल, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस AB, तर मला लेंथ AB ची कन्सिडर करावी लागेल बरोबर. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस AB इज लेंथ AB, डायरेक्ट प्रपोर्शन, मगाशी बघितलं होतं बरोबर. ठीक आहे, आता हा पोटेन्शियल ग्रेडियंट आपण फाइंड करू. कसा फाइंड करायचा, बघा लेंथ मला AB ची दिलेली आहे. AB ची लेंथ किती आहे रे, AB ची लेंथ आहे 2 मीटर.
हा रेजिस्टन्स आहे रे, हा रेजिस्टन्स आहे 10 ओहम, रेजिस्टन्स एबीचा इथे मी लिहिलं होतं, ठीक आहे. एबीचा रेजिस्टन्स आहे 10 ओहम आणि लेंथ किती आहे, लेंथ आहे 2 मीटर. एबीची लेंथ आहे 2 मीटर. एबीची लेंथ म्हणजे वायरची लेंथ किती आहे, 2 मीटर. ठीक आहे, पण मला पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एबी अजून दिलेला नाहीये. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एबी अजून दिलेला नाहीये. सो तुम्ही कसं फाइंड करणार, बघा पोटेन्शियल इज करंट इंटू रेजिस्टन्स, व्ही इज इक्वल टू आय आर. सो करंट कुठला घेतला पाहिजे, एबीच्या अक्रॉसचा, आणि रेजिस्टन्स पण एबीच्या अक्रॉसचा, बरोबर. पोटेन्शियल अक्रॉस एबी इज करंट अक्रॉस एबी इंटू रेजिस्टन्स अक्रॉस एबी, सिंपल. सो हे काय बनतंय बघा, खाली टू ऍज इट इज, वरती रेजिस्टन्स अक्रॉस एबीचा. बघा एबीच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स, एबीचा रेजिस्टन्स किती आहे, 10 ओहम. सो एबीच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स मला दिलाय 10 ओहम, पण मला एबीच्या अक्रॉसचा करंट माहित नाही. मला काय माहित नाही, एबीच्या अक्रॉसचा करंट. सो मला फाइंड करावं लागेल एबीच्या अक्रॉसचा करंट. कसं फाइंड करणार आहे, एबीच्या अक्रॉसचा करंट काय असणार आहे, एबीच्या अक्रॉसचा करंट म्हणजे पूर्ण सर्किट मधला करंट. तो काय असणार, पूर्ण सर्किटचं पोटेन्शियल, पूर्ण सर्किटचं पोटेन्शियल अपॉन पूर्ण सर्किटचा रेजिस्टन्स. पूर्ण सर्किटचा रेजिस्टन्स किती आहे, 990 प्लस 10. पूर्ण सर्किटचा रेजिस्टन्स 990 प्लस 10 म्हणजे आर प्लस आर एबी. एबी वायरचा रेजिस्टन्स प्लस हा वाला रेजिस्टन्स. सो मला टोटल करंट कसा मिळणार आहे, व्ही अपॉन आर प्लस आर बी. सिंपल. व्ही किती आहे रे, 2 वोल्ट. व्ही आहे 2 वोल्ट अपॉन आर प्लस आरबी. आर प्लस आरबी म्हणजे 990 प्लस 10 इज 1000. 990 प्लस 10 इज 1000. सो करंट अक्रॉस एबी मला मिळालाय किती, 2/1000. 2/1000 इज करंट अक्रॉस एबी. सिंपल. सो इथून 2 ला 2 गेला, 1 0 गायब झाले. काय राहिलं रे, 1/100 इज 0.01. 0.01. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. बघा फक्त तुम्हाला हे माहित असलं पाहिजे, पोटेन्शियल ग्रेडियंट इज पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. आणि याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करत गेलोय. पोटेन्शियल एबी, करंट एबी, रेजिस्टन्स एबी. रेजिस्टन्स एबी मला दिला होता, करंट एबी मला फाइंड करायचा होता. करंट एबी म्हणजे पूर्ण सर्किट मधला करंट. पूर्ण सर्किट मधला करंट इज पूर्ण सर्किटचं पोटेन्शियल आपण पूर्ण सर्किटचा रेजिस्टन्स. पूर्ण सर्किटचा पोटेन्शियल होता 2, पूर्ण सर्किटचा रेजिस्टन्स होता 1000. सो 2/1000 इज करंट इंटू आरबी अपॉन 2. सिंपल. आणि हे कॅल्क्युलेट केलं आणि सॉल्व्ह केलं. बघा समजतंय का, सिंपल आहे. नेक्स्ट अजून एक न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करू. द रेजिस्टन्स ऑफ ए पोटेन्शियोमीटर वायर इज 8 ओहम. पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स ऑफ वायर एबी किती दिलाय मला, 8. अँड इट्स लेंथ इज 8 मीटर. वायरची लेंथ पण मला दिली, म्हणजे लेंथ ऑफ वायर एबी इज 8 मीटर. ए रेजिस्टन्स बॉक्स अँड 2 वोल्ट बॅटरी आर कनेक्टेड इन सिरीज विथ इट. बघा रेजिस्टन्स बॉक्स आणि बॅटरी 2 वोल्टची. बॅटरीचा व्होल्टेज किती आहे, 2 वोल्ट. आणि रेजिस्टन्स बॉक्स आपण ह्याला सिरीज मध्ये कनेक्ट केलाय असं ते म्हणतात. सिरीज मध्ये आपण ह्याला एक, सपोज हा आहे रेजिस्टन्स बॉक्स जो आपण ह्याला सिरीज मध्ये कनेक्ट करणार. ठीक आहे. विचारलं काय रे, व्हॉट शुड बी द रेजिस्टन्स इन द बॉक्स. रेजिस्टन्स बॉक्स मधला रेजिस्टन्स काय असणार आहे आपल्याला फाइंड करायचंय. म्हणजे रेजिस्टन्स बॉक्सचा रेजिस्टन्स काय असेल आपल्याला फाइंड करायचं, बरोबर. कसं फाइंड करणार, आणि काय दिले का क्वेश्चन मध्ये, इफ इट इज डिझायर्ड टू हॅव पोटेन्शियल ड्रॉप ऑफ 1 मायक्रोवोल्ट पर एमएम. वोल्ट पर एमएम म्हणजे आपल्याला दिलाय पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे, 1 मायक्रोवोल्ट पर एमएम, बरोबर. मायक्रो म्हणजे असतं 10⁻⁻6. सो 1 × 10⁻⁻6 वोल्ट अपॉन 1 mm इज 10⁻⁻3 मीटर, बरोबर. सो किती बनणार आहे रे, 10⁻⁻6 10⁻+3 इज 10⁻⁻3 वोल्ट पर मीटर. हा मला मिळाला पोटेन्शियल ग्रेडियंट. मला फाइंड करायचं आहे रेजिस्टन्स ह्या बॉक्स मधला किती रेजिस्टन्स आहे मला फाइंड करायचा, बरोबर. कसा फाइंड करणार, बघा एकच फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला, पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. पोटेन्शियल ड्रॉप जर मी एबी वरचा कन्सिडर केला तर मला लेंथ एबी ची घ्यावी लागेल, बरोबर. लेंथ एबी ची मला किती दिली आहे रे, एबी ची लेंथ मला दिली आहे 8. पोटेन्शियल मला एबी चा दिलेला नाहीये, तो मी कसा फाइंड करणार, करंट एबी चा इंटू रेजिस्टन्स एबी चा, व्ही इज इक्वल टू आय आर, बरोबर. एबी चा रेजिस्टन्स किती आहे रे, 8 आहे. एबी चा रेजिस्टन्स आहे 8 अपॉन खालचा 8 इंटू आपल्याला एबी चा करंट दिला नाही.
AB चा करंट म्हणजे AB मधून किती करंट फ्लो होतोय म्हणजे पूर्ण सर्किटचा करंट. AB मधून किती करंट फ्लो होतोय म्हणजे ह्याच्यामधून जो करंट फ्लो होतोय तो सर्किटचा करंट असणार आहे ना. सो AB चा करंट इज म्हणजे पूर्ण करंट इज पूर्ण व्होल्टेज दॅट इज टोटल व्होल्टेज अपॉन पूर्ण रेजिस्टन्स दॅट इज टोटल रेजिस्टन्स. पूर्ण व्होल्टेज किती आहे रे? पूर्ण व्होल्टेज आहे 2 व्होल्ट अपॉन पूर्ण रेजिस्टन्स. पूर्ण रेजिस्टन्स कोणते कोणते आहेत? कोणते कोणते रेजिस्टन्सेस आहेत? वायरचा रेजिस्टन्स प्लस बॉक्सचा रेजिस्टन्स. वायरचा रेजिस्टन्स किती आहे रे? तो 8 आहे प्लस रेजिस्टन्स बॉक्सचा रेजिस्टन्स त्याला आपण आरबी म्हणू. ठीक आहे. आणि आपल्याला फाइंड करायचं आरबी. सो मला करंट किती मिळाला रे? 2 बाय करंट मला मिळालाय 2 बाय 8 प्लस आरबी. बरोबर झालं. आपल्याला काय दिलंय? पोटेन्शियल ग्रेडियंट दिलाय किती? 10⁻³ सगळं दिलेलं आहे. आपल्याला आरबी फाइंड करायचं आहे. बरोबर. सो इथून 8 ला 8 गेला. बरोबर. काय राहिलं बघा? 2/8 प्लस आरबी इज 10⁻³ इज 10⁻³. ठीक आहे. सो ह्याला जर मी वरती नेला तर 8 प्लस आरबी इज 2 10⁻³ पलीकडे गेला 10⁻+3. सो 2 into 10⁻+3 इज 2000. बरोबर. सो आरबी काय येणार आहे रे? आरबी येणार आहे 2000 मायनस 8 इज 1992. सिंपल. सो रेजिस्टन्स बॉक्स मधला रेजिस्टन्स किती असणार आहे? 1992 ओहम. सिंपल. समजतंय का? जर तुम्हाला कॉन्सेप्ट येत असतील ना रे, तुम्हाला मिनिमम फॉर्म्युला मध्ये आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह. बरोबर. जर फॉर्म्युले वगैरे तुम्ही जास्त पाठ करत गेलात तर ते विसरून जातील ना थोड्या दिवसांनी. सो जर कॉन्सेप्ट एकदा तुमच्या लक्षात राहिली तर कोणताही न्यूमेरिकल तुम्ही कधी पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो तुम्हाला हा सेशन कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन वरती कळवा. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केले आहेत हे 2 पॉइंट्स. कोणते कोणते? पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असतं, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल. आणि आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पोटेन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन डिस्कस करू. ईएमएफ कसे आपण कम्पेअर करायचे आणि इंटरनल रेजिस्टन्स कसा फाइंड करायचा. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हा सेशन आवडला असेल आणि समजला असेल. सो सेशन कसा वाटला हे कमेंट सेक्शन वरती कळवा आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. सो गाईज आता भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.